नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण दाल खिचडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाकाचा कंटाळा आला की तुम्ही अशा पद्धतीने डाळ खिचडी नक्की करा. चवीला एकदम भारी लागते. कुकरच्या 2 शिट्ट्यामध्येच हे दाल खिचडी बनवून तयार होते. संध्याकाळच्या टायमाला चमचमीत खायला नकोसं वाटतं म्हणून अशा पद्धतीने दाल खिचडी एकदम बेस्ट आहे. लहान मुलांपासून मोठे वयोवृद्धापर्यंत हे सगळ्यांनाच खूप आवडेल अशा पद्धतीने तुम्ही जर दाल खिचडी केलात तर. प्रत्येकाला कळेल असं साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही रेसिपी शेअर केलेली आहे, तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की पहा. तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दाल खिचडी बनवण्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत. तर तांदूळ हे दररोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तांदूळ असेल ते तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर त्यासाठी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ तुम्ही दररोजच्या वापरामधले जी हिरव्या सालीची असते, ती हिरव्या सालीची पण मुगाची डाळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर दाल खिचडी बनवण्यासाठी जितके तांदूळ घेतलेले आहेत, तितके आपल्याला डाळ घ्यायचे आहेत. तर इथे 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. तर त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तर इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तर हे एक 5 ते 6 जणांना पुरेल इतकी ही दाल खिचडी बनवून तयार होते. तर हे दाल खिचडी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर करायचं असेल, तर तुम्ही हे डाळी, तांदूळ हे दुप्पट-तिप्पट घेऊन हे दाल खिचडी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करून घेऊ शकता. तर यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे डाळ तांदूळ छान चोळून आपल्याला हे डाळ तांदूळ एक 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे डाळ तांदूळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे डाळ तांदूळ भिजू घालून ठेवायचं आहे. असं भिजू घालून ठेवल्यामुळे डाळ शिजायला एकतर वेळ लागत नाही आणि आपली डाळ खिचडी एकदम मऊसूत मेणासारखी छान बनून तयार होते म्हणून आपल्याला हे डाळ तांदूळ भिजू घालून ठेवायचं आहे. तर तुम्ही बॅचलर असाल, जर पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेत असाल, तर जास्त फापड पसारा करत बसण्यापेक्षा कुकरमध्ये दाल खिचडी बनवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यामध्येच हे दाल खिचडी बनवून तयार होते. तर इथे कुकर गरम करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. जिरे छान फुललं की आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे 7 ते 8 काळी मिरी घालून घेतलेली आहेत. त्याचसोबत इथे एक 3 ते 4 लवंग घालून घेतलेले आहेत आणि दालचिनीचे 2 तुकडे घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत इथे एक चक्री फूल घालून घेतलेलं आहे. तर हे खडे मसाले आपल्याला 1 मिनिटभरासाठी या तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, ते बारीक तुकड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत आणि ते बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबत इथे बारीक ठेचून घेतलेला आलं घालून घेतलेलं आहे. आता हे सगळी फोडणी आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं छान खरपूस परतवून घ्यायचं आहे. हे फोडणी आपल्याला अजिबात करपवायचं नाही. फक्त गोल्डन कलर येईपर्यंत हे फोडणी छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे हे गोल्डन कलर येईपर्यंत छान आपण हे फोडणी परतवून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडंसं याचा बदामी कलर येईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे. तर कांदा हा जास्त परतला जात नाही. थोडासा बदामी कलर येईपर्यंतच हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो छान लवकर मऊ होतो आणि एकदम लवकर परतला जातो म्हणून आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे सगळे जिन्नस 1 मिनिटभरासाठी या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. फोडणी छान परतली की आपल्याला यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत इथे 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. हळद पावडर आणि मिरची पावडर छान 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे.
जर तुम्हाला या ठिकाणी मिरची पावडर जर घालून घ्यायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचे तुकडे जास्ती प्रमाणामध्ये पण तुम्ही घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये 2 चिमूट हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग जरूर घाला, कारण डाळ खिचडीला हिंग घातल्यामुळे आपल्या दाल खिचडीला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला या ठिकाणी हिंग घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे 1 वाटी रफली मोठ्या-मोठ्या साईजमध्ये इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि ते बटाटे यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी गाजर, शिमला मिर्च तुम्हाला जे कोणत्या भाज्या आवडत असतील, ते भाज्या तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. बटाटे घालून छान या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. नुसतं वरूनच कोथिंबीर सजवण्यापेक्षा जरा फोडणीमध्ये आपण जर कोथिंबीर घातलात, तर आपल्या दाल खिचडीला अगदी चव छान येते, म्हणून आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि बटाटे 1 मिनिटभरासाठीच या फोडणीमध्ये छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला डाळ तांदूळ घालून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर 1-2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला फोडणी देत असताना तेल जर आवडत नसेल, तर तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता. ते पण दाल खिचडी छान लागते. हे डाळ तांदूळ आपल्याला छान या मसाल्यामध्ये एक 5 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्यामुळे आपल्या दाल खिचडीला अगदी चव छान येते, म्हणून आपल्याला हे दाल खिचडी एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला छान मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. हे डाळ तांदूळ छान या फोडणीमध्ये परतल्यानंतर आपल्याला जेवढे आपले तांदूळ होते त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ घेतली होती. त्यासाठी इथे 8 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला ओलथण्याने वर-खाली करून किंवा छान याला ढवळून घ्यायचं आहे. आजची ही खिचडी आपली जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही. थोडी आपण इथे हे सरसरीत हे डाळ खिचडी केलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ही खिचडी पातळ करायचं असेल, तर एखादी वाटी पाणी जास्त घालून घेऊ शकता. जर घट्टसर जर करायचं असेल, तर एखादी वाटी पाणी कमी करू शकता. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून छान यामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये साधंच पाणी वापरलेलं आहे. गरम, कोमट असं कोणतंही पाणी वापरलेलं नाही. कुकरला झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कारण आपण फुल जर गॅस केला तर यामध्ये डाळ आहे, तांदूळ आहे, ते करपण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला मध्यम गॅसवरच आपल्याला हे शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मध्यम गॅसवर आपण छान या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर इथे हलकासा कुकर पण छान कोमट झालेला आहे. तर याचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता आपले इथे मस्त एकदम सरसरीत आणि परफेक्ट आपली दाल खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर बघू शकता आपली हे खिचडी फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पाण्यासारखी पातळ नाही. अशी खिचडी खायला छान लागते आणि डब्यासाठी द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही खिचडी देऊ शकता. जर तुम्हाला या ठिकाणी ही खिचडी पातळ करून खायचं असेल, तर या ठिकाणी पाणी गरम करून यामध्ये पाणी घालून घेऊ शकता आणि थोडंसं हे खिचडी घडसून घेऊ शकता. आणि याची छान पातळसर छान दाल खिचडी बनवून तयार होते. तर इथे मला हे थोडीशी घट्टसरच ही खिचडी हवी होती, म्हणून यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने ही दाल खिचडी बनवून तयार केलेली आहे. तर या दाल खिचडीमध्ये आपण मुगाची डाळ घालून घेतलेली आहे, म्हणून आपली एकदम मऊसूत मस्त आपली इथे दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे. अशी ही दाल खिचडी संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाकाचा जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही दाल खिचडी नक्की करून बघा. अशी ही दाल खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि एकतर पोटभरीची बी आहे आणि पचायला पण हलकी आहे. म्हणून अशा पद्धतीने दाल खिचडी नक्की करून बघा. तर अशी ही दाल खिचडी एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये हे दाल खिचडी बनवून तयार होते. तर या दाल खिचडीवर साजूक तूप घालायचं आहे किंवा रायता किंवा लोणच्यासोबत किंवा पापडासोबत हे दाल खिचडी तुम्ही सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला आजची दाल खिचडीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. जर तुम्हाला माझ्या नवीन-नवीन अशाच रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.